सातारा जिल्हा परिषदेत भाजपचं कमळ फुललंय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत भाजप विरोधात मैदानात उतरलेले होते। मात्र प्रत्यक्ष निकालात भाजपनेच आपला करिश्मा दाखवत विजय मिळवलाय। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया महेश शिंदे यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी राजीव भोसले यांनी बाजी मारली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना 33 तर मनीषा फडतरे यांना 32 मतं मिळाली। अवघ्या एका मतानं त्या विजयी झाल्यात। विशेष म्हणजे भाजपकडे 27 सदस्य असतानाच भाजपनं विजय मिळवलेला आहे, हे विशेष आहे। आणि ही निवडणूक शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिष्ठेची केली होती। मात्र शंभूराज देसाईंना भाजपनं या निवडणुकीत धक्का दिलाय। दरम्यान भाजपनं पोलीस प्रशासनाला हाताशी धरून दडपशाही केल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केलाय। आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो, म्हणजे आतमध्ये त्यांना दरवाजापर्यंत सोडलं, आम्ही बाहेर थांबलो तिथं। आतमध्ये आता आपल्याला सांगितलं सदस्यांनी आमच्या की त्याने हात वर त्यांच्या बाजूने केला नव्हता, तरी सुद्धा 3-3 वेळा विचारलं हात वर करायचा आहे का, हात म्हणजे काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला। याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे। राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातनं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली, म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं। ज्यांचं त्यांना भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेले अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे। निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणाने उमटतील। आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो तरी शेवटी आमचे पक्ष आहेत, आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे। पक्षाचं काम करताना पोलीस बळाचा वापर केला त्यांनी, पोलीस बळाचा। जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, सीसीटीव्ही फुटेज बघून घ्या। याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन जर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली ते? काय नाही, आता आम्ही आमच्याबरोबर सदस्य होते आणि त्या सदस्यांनी आम्हाला साथ दिली, त्याच्यातनं शेवटी मतदान होऊन झालंय, याच्यात काही कुठं काही वेगळं झालं नाही। आणि सदस्यांनी साथ दिली म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष उपाध्यक्ष झाले। तर आता वर काय झालं म्हणजे त्यांचं जे काही आम्ही काही तिथं वरच्या ह्याच्यामध्ये नव्हतो, आणि आता नेमकं कसं कुणाला लागलं हे काय वर तरी काय आम्हाला काय तिथं दिसलं, कारण आम्ही फार लांब होतो। नागपूर महानगरपालिका आणि पाटबंधारे या 2 विभागात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय। त्याचं झालं असं की 165 कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी पाटबंधारे विभागानं महानगरपालिकेचा पाणीपुरवठा सील केला। महानगरपालिकेचे 2 पंपिंग स्टेशन पाटबंधारे विभागानं सील केले आणि त्यानंतर लागलीच महानगरपालिका प्रशासनानं पाटबंधारे विभागाची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असल्याचं सांगत या विभागाची सगळी कार्यालयं सील केली। दोन्ही विभागांकडून झालेल्या या कारवाईची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे। आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमच्या खात्याचे मंत्री, यांनी आमचं महामंडळ स्वायत्त करायचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं ह्याच पैशातून आमच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे वेतन होणार आहे। त्यामुळं ही पाणीपट्टी मिळणं आम्हाला एकदमच गरजेचं झालेलं आहे। त्यामुळं मंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की वेळोवेळी कार्यवाही करा, आम्हाला पूर्ण वसूल हा झाला पाहिजे, त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे। कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातले जलसंपदा विभागाचं जे ऑफिस आहे या ठिकाणी आपण घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या थकबाकीकरता जप्तीची कार्यवाही करत आहोत। यापूर्वी जलसंपदा विभागाकडून आज सकाळीच महापालिकेचे जे पाणीपुरवठ्याचे स्टेशन्स आहेत, बालिंगा आणि नागदेवाडी येथले पंपिंग स्टेशन्स सील केलेले आहेत। होय, आकसापोटी ती आम्ही त्यांचं पाणी पूर्ण बंद केल्यामुळं केले असं आम्हाला म्हणायचं नाही। ही आकसापोटी यासाठी नाही, कारण ह्याची बोलणी वरिष्ठ स्तरावर चालली होती आणि 1-4 दिवसापूर्वी व्हीसी पण झाली होती आणि त्याच्यात असेही काही माननीय आयुक्त मॅडम होते, माननीय आमदार साहेब होते, महाडिक साहेब, आणि त्यांच्या
आणि इरिगेशनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर साहेब यांच्यात समोर VC झाली होती आणि त्याच्यात जे ठरलं होतं त्याच्यात कुठेही कारवाईचा भाग नव्हता. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा कारवाईसाठी पुढचं पाऊल उचललेलं नव्हतं.